बोधकथेचे नाव आहे सेवा हाच धर्म. एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून 4 ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे 2 मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरवले. तिघही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेनं विचारपूस केली. या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले, स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो, पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही. या स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले. ते असे की, मित्रवर्य, जोपर्यंत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणं जास्त महत्वाचे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणं हे महत्वाचे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.